नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 8 दिवसांच्या दडीनंतर कोल्हापुरात मुसळधार, गगनबावड्यात 76 मिलीमीटर पाऊस. पंचगंगेची पातळी वाढली, 15 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाची चांगलीच बरसात झाली असून सरासरी 19.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात 24 तासात सर्वाधिक 76.8 मिलीमीटर पाऊस पडला. 9 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणातील पाणीसाठा 24 तासात 3% वाढला आहे. काल राधानगरी धरण 70% भरले. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 9 वाजता 21 फूट 4 इंच होती. एका दिवसात पाणी पातळीत 1.5 फुटाने वाढ झाली. जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली आहेत. शहर परिसरातही सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढला. रात्री 9 नंतरही पावसाचा जोर कायम होता. जुलैच्या प्रारंभी 5 दिवस जोरात पाऊस पडला, त्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मात्र 8 दिवस झाले पावसाने दडी मारली. 2 दिवसापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. 24 तासात राधानगरी धरणातील 113 मिलीमीटर, दूधगंगा धरण क्षेत्रात 65 मिलीमीटर, कासारी धरण क्षेत्रात 86 मिलीमीटर, कडवी धरण क्षेत्रात 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुंभी धरण क्षेत्रातही 116 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय पाटगाव धरण क्षेत्रात 78 तर चिकोत्रा धरण क्षेत्रात 92 मिलीमीटर पाऊस पडला. कोदे धरण परिसरात 115 मिलीमीटर पाऊस पडला. हातकणंगले 7.1 मिलीमीटर, शिरोळ 5.5 मिलीमीटर, पन्हाळा 11.5 मिलीमीटर, शाहूवाडी 17.9 मिलीमीटर, राधानगरी 33.2 मिलीमीटर, करवीर 10.4 मिलीमीटर, कागल 16.7 मिलीमीटर, गडहिंग्लज 24.8 मिलीमीटर, भुदरगड 29.9 मिलीमीटर, आजरा 33.7 मिलीमीटर, चंदगड 22.7 मिलीमीटर पाऊस पडला.